धीरजला बाद केलंय, धाव बाद केलंय. संदीपने देखील तेवढा चांगला प्रयत्न केला, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी क्रीज सोडली आणि महत्वाची विकेट आली. धीरज धावबाद झालेत. महत्वाची विकेट गेली, महत्वाची विकेट गेली आहे. विकेट गेली आहे का मॅच गेली आहे. 5 बॉल 26 ची गरज आहे. आणि आपण जर बघितलं तर सकाळच्या सत्रात असं काहीच चित्र आपल्याला बघायला मिळालं. पुन्हा एकदा तेच वाक्य मी वापरतोय मित्रांनो. आपण बॅटला फेकायचं नाहीये, कृपया विनंती आहे. तुमचा लहान भाऊ म्हणून ऐकून घ्या. ज्या बॅटवर आपण खेळतोय ना त्याच बॅटमुळे आपलं नाव होतंय. ते बॅट फेकायची नाहीये, त्या बॅटची आपण पूजा करत असतो. आपल्याला ती बॅट नाव देऊन गेले. ते लाकडाची जरी असली ना तरी आपल्याला नाव देण्याचं काम ती बॅट करत असते. त्याच्यामुळे बॅट फेकण्याची चुकी आता याच्या पुढे कधीच करू नका मित्रांनो. ही एक कळकळीची आणि हातपाय जोडून विनंती असेल. या दरम्यान जर बघितलं तर सिंगल घेतला गेलाय. पुन्हा एकदा आता स्ट्राईकवर संदीप आलाय. जबाबदारी आता वाढली आहे. 4 बॉल धावा पाहिजेत 25. इंटरेस्टिंग पण जर जवळपास जर बघितलं ना तर मॅच सुबोध 11 या संघाच्या दिशेने झुकली आहे. 70-80% तर मॅच त्यांच्या दिशेने झुकली आहे. या दरम्यान जर बघितलं तर हवेत बॉल आहे आणि फक्त मिळतोय सिंगलने काही फारसा फरक पडणार नाहीये. ओव्हरथ्रो आणि जर बघितलं तर अजून एक धाव. 3 बॉल. डॉट बॉल आता मात्र पाहिजेत 2 बॉल 21. 2 बॉल 21. मॅच जर जवळपास बघितली तर सुबोध 11 हा संघ विजयाच्या दिशेने आगे कूच करताना दिसतोय. पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न फक्त होईल सिंगल. आणि जर बघितलं तर संदीप वारुळेला स्ट्राईक दिली जाते. या स्पर्धेतला बोधी वॉरियर्स या संघाकडनं शेवटचा बॉल खेळण्याची संधी असेल. संदीप वारुळे गोलंदाजी मार्कवर आशिष राणीत. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय ऑफसाईडच्या दिशेला. हवेत बॉल आणि तो देखील टिपला गेलाय जेल. आणि या विकेटच्या मदतीने सामना जिंकलाय सुबोध 11 या संघाने. आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन असेल आणि त्याचबरोबरच हारलेल्या संघाचं देखील कौतुक असेल. संपूर्ण स्पर्धेत चांगल्यारीत्या बॅटिंग बॉलिंग आणि आपल्या संघाच्या नावाची छाप मात्र सोडली आहे. चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात याच ग्राउंडवर, याच यूट्यूब लाईव्ह व्हिजनच्या चॅनलवर आणि याच मैदानावर सकाळच्या सत्रात. आजचा दिवस या ठिकाणी मात्र समाप्त झाला आणि आम्ही देखील आता घेतोय थोडीशी विश्रांती.